पुणे पोलिसांनी शिरू ड्रग्ज रॅकेट प्रकरणी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर यांना ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस प्रशासन आणि राजकीय विरोधकांवर गंभीर आरोप केलेत। प्रत्येक घटना पारनेर तालुक्याशी का जोडली जाते असा सवाल सुजय विखे पाटलांनी उपस्थित केला। संबंधित पोलीस कर्मचारी हा पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता, त्या काळात देखील त्याच्यावर गुटखा असेल ट्रक संदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या असं असून या व्यक्तीची बदली नगर LCB मध्ये करण्यात आली। ही बदली कोणाच्या आदेशाने झाली याचं उत्तर पोलीस अधीक्षकांनी द्यावं, अन्यथा मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा सुजय विखे यांनी दिला। जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते, त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत। नाव मलाही माहिती आहेत, पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे। मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत, पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे। आणि ही सगळी घटनाक्रम घडल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी SP ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे। मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत। ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे। जो कोणी याला पाठबळ देत असेल, जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील। मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावानिशी मी हा सगळा खुलासा करणार। राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही। या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे। तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस की शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र, त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती, हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं।